होय का? आता काय झालं? काय पण म्हणा, आपल्या गावचा उरूस एक नंबर झाला होय तर. अरे पोरांनी चांगली कामं केली. अरे आजूबाजूच्या गावच्या लोकांनी तर लय नाव काढलं आपलं. मग अरे पंचक्रोशीत आपलं गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. होय होय, ते बघा आदर्श माणूस अलर्ट झालं बघा. राम राम. काय इथं काय मीटिंग बसली काय? व्हेरी गुड. ए राम्या, काय दारू पिऊन आला का? कोण मी? त्याचे छची, मग वाद कसला येतोय? द्राक्ष काल द्राक्ष खाल्ली होते ना, त्याला तो वास आहे. अरे द्राक्ष काल खाल्ली ना, वाघ आज कसा मारतोय? तोच विचार करतोय मी. द्राक्ष काल खाल्ली होती, आज वास कसा काय येतोय? केमिकल, सगळं केमिकल झालंय. फळं भाज्या दूध सगळं खराब झालंय केमिकल मुळे. ए राम्या, खोटं बोलू नकोस. कोण मी? खोटं कशा बोलतो? आय डोंट लाईक खोटं बोलणारा. पिऊन आला शेड्या तू. मी कशाला भेटतोय? ते काय झालं मला, नामदेव शेठ शेजारच्या गावात उरूस होता. उरूस तिथं कसं तर पार्टी होती बोकडाचे, म्हणून जरा थोडीशी लिटल मला एक सांग, बोकडाची पार्टी आणि दारूचा काय संबंध त्याच्यात? त्यात पाहुणं काय म्हणलं माहितीये का, जेवणाच्या आधी थोडी थोडी घेऊया म्हणून आपली थोडीशी ढकलली. झाला ह्याचा बाजार आता रकमा ह्याला काय परत सोडत नाही बघा. गावा या त्यांना घरी सोडून लागली. ठीक आहे, जावा. ओके, नीट सोडून न्या बाबा. नीट सोड. गुड नाईट. सोड बाबा त्याला. गुड नाईट. सोडतो. येऊ काय सुधारायचं? काय हे लक्षण काय सुधारायचं नाही. मोहिनी काय सोडत नाही. काय परिणाम होत नाही. चला बाय बाय. चलो. आपल्याला नक्की मी पिलेलं आहे का तू पिलेलं आहे हे गाव कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. आपलंच गाव आहे राम्या. हे भिताड हे घर आपल्याच गावातलं आहे की. कसं रस्ता आहे जीवाई, रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यातच रस्ता आहे? कसलं गाव आहे? मला राम्या एक कळत नाही. काय कळत नाही तुला? ती म्हातारी वेळ रागाने का बघत होती रे? नाही का तिला मी दिवसा गुड नाईट म्हणलो ना? नाही त्याच्यामुळं नाही, त्या म्हातारीची बकरी लाल डोळ्याची आणि पांढऱ्या केसाची आम्ही पळवून नेले म्हणून. अरे पण तिच्याकडे बकरी ना, तिच्याकडे ससा आहे. ससा? म्हणजे आम्ही बकरी समजून ससा खाल्ला काय? तुला झाले जास्त. तरच म्हणलं ती लाल डोळ्याची आणि पांढऱ्या केसाची म्हातारी मला काय दिसते, जरा मीटर पडलेला दिसतोय, घ्यावी लागेल म्हणून तुला बोल कमी घेत जा जरा. अरे घेतलं तर मला सुधारत या. आता जरा थोडीशी घ्यावीच लागेल. कुठे मिळते का बघूया. त्यामुळे तुम्ही आलाय, नाहीतर तू पडला असता पर्यंत. झेपत नाही तर पेवर तेच जाऊ नको. मी माझ्या पदरची पेस्ट कोण माझी येतोय का? मी भेट नाही कोणाला. घरी गेलो ती बायको काय बोलते ते बघ पहिलं. बायकोचा घास आहे का टोल्यात एका कोपऱ्यात बसेल. माझा इंगा सुट्टी नाही.
कुठे घेऊन चाललायस मला तो? चिनू, ही ग्रामीण शोषित चेहऱ्याची महिला कोण बसली रे? कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते मला. अरे नीट बघ, तुझीच बायको आहे ती. अं? आज जरा ही वेगळीच दिसते का? आता हे रोजच झालं या. कुठं भेटला माझा नवरा तुला? पारावरती पिऊन आला होता. तात्या म्हणले जा घरी सोड त्याला, म्हणून आलो तुला घेऊन इथे. चिनू, तू पण घेतलीस का दारू? नाही, मी नाही पित. ए, मला भूक लागली, मला जेवायला वाढचल. का मित्रांनी दारू पाजली ना, मग जेवण नाही घातलं तुम्हाला? नाही घातलं होतं मला जेवायला, पण मी थोडंच खाल्लं. मला तुझ्या हातचं खायची सवय आहे ना. हो का? त्या रॅशनचे पैसे नेले होते, त्याचं काय केलं तुम्ही सांगा पहिलं. पैसे? एक तर जपून ठेवते मी पैसे कसं बस, आणि तुम्ही त्याचं दारू पिता होय? मी विसरलो बहुतेक. विसरला? अहो, असं कसं विसरला तुम्ही? का त्या पैशाची दारू बिरू पिला तुम्ही? अरे देवा, माझंच नशीब फुटकं. म्हणजे माझ्या पैशाची तुम्ही दारू पिली होय? आता खायचं काय? येतात कमवायची अक्कल नाही, आणि वरून दारू प्यायची मात्र लक्षात राहते तुमच्या. हा, वरून हॉटेलमध्येच जेव्हा बसलो होतो. नालायक माणसा, आणि वर तोंड करून आणखी सांगताय बी मला. थँक्यू. आय एम व्हेरी जेंटलमॅन पर्सन. खोटं कशाला बोलू? तुमचा तो ठेकेदार आला होता 2 वेळा तुम्हाला कामावर बोलवण्यासाठी. बर. तू येतोय का दुसरा माणूस बघू म्हणत होता तो. काय? त्याला तोंडावर सांगून टाकायचं, येत नाही म्हणाव. त्याला भेटतो का काय मी? त्याला म्हणाव मी तुझ्या बापाचा नोकर नाही. मग काय तुम्ही मालक खायचा का? हो, मी मालकच आहे. मी राजा आहे, राजा. मी तुझा राजा, तू माझी राणी. दे मला पाणी, शेवटचं पॅक मारतो मी. होय का? हो. चौदा पडला तुमचा. आता काय झालं तुला? आता काय झालं? काय चाललंय मोहिनी तुझं? अगं आशा, ये ना बस. पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें. काय चाललंय मोहिनी तुझं? अगं आशा, ये ना बस. काय राहिलं, पुस्तक वाचत होते. चहा घेऊनस? नाही, आत्ताच घेऊन आलीये. तू तर काय गावाची स्टारच झाली आता. पैठणी जिंकलीस, कुकर जिंकलास, आणि आता गायनाची स्पर्धा राहिली फक्त. हा, थोडक्यात काय तर हॅट्रिक व्हायची राहिली. पण महिनी, तू काळजी करू नको, तुझ्या गाण्याची रेसल मी घेणार आजपासून. हा, अरे वा, तुम्हाला गायला येतं ना रे? गायला येतं. अरे हात कुठं टेन्शन करण्याचे वर्ष येत आमचे. हो हो हो. हा हलायला लागला ना तर भले भले शांत होता 2 मिनिटात. हा गायला लागला ना तर भले भले शांत. लय भारी करतो मणी मॅडम. अभिनंदन, इकला सगळ्या स्पर्धा. बर कर आणि निघाला. चल, मला त्याला प्रॅक्टिस घ्यायची. चल निघ. तुझ्या बापाला कधी गाणं गायलेलं का? तू प्रॅक्टिस घेणार म्हणतोय. त्यांचं नाव घेऊ नको, ते लेखक होते. काय चाललंय तुमचं? झालं असं तर निघा आता. हे तुला पे अरे आशा, गप्प बस ना. बसू दे की काम आपण. नाहीतर काय, ग बस तू. काय ना काय लिहिलं तुझ्या बापाला? तुझं बाप लेखक होता, मी काय लिहिलं त्यानं? माझ्या? अरे माझ्या बाप्पानं माझं नाव शाळेत लिहिलं. म्हणून लेखक का? अरे वा रे वा 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 वा. आणि गाणं कधी शिकवणार? माझ्या मोबाईल मध्ये सारेगमप आहे. रात्री 8 नंतर मी रेसल करतो. 8 नंतर तर तुझं गाणं माहिती आहे आम्हाला.
हा? गप्रे चल आता हिला कुठे नेतो तिला नाही रे तू चल म्हातारे उठ चल वहिनी बघा. बाय बाय. जाऊ दे. आणि गावात सांगा सगळ्यांना इकडे आपला कुत्ता झालाय सगळ्यांनी यायचं दुकान टाकून लय लांब जावं लागेल. अरे काय राव इकडे कुठे म्हणजे एकटंच होय या 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 तुम्ही पण या. आलो जरा तीर्थवली आणखी आता भरा की एखादा ग्लास. अरे राम्या पहिलेच पैसे अजून तू दिले नाही. अगं तुझा आवाज किती ग मधुर आहे मला पहिले बाटली दे. मीठ बीठ काय आहे का तिथे चकण्या बिकण्याला चकना आणि इकडे आणि तिकडे जाऊन बस लगेच बसतो कोपच्या गाठतो आणि गावातल्या माणसांना सांग इकडे आपला कुत्ता झालाय. आता जातो बोंबले तू काहीच काळजी करू नको. काय तुझं एकटे काय बरोबर नाही काय करणार एकटा जीव सदाशिव. नो फॅमिली लाईफ. मग काय लग्न कामन केलं नाही राव लाल्या भाऊ. कसलं लग्न कसलं काय मला कोण पोरगी देत आहे. मायला एक लग्न ठरलं ते पण पोरगी बँडवाल्यासोबत पळून गेली. लय वाईट झालं. बसतो एक आहे मोहिनी. मोहिनी तेवढीच एक आशा राहील त्यात बी चक्कू आणि नाम्या मध्ये येते. काय करायचं माहित आहे का या दोघांचं लपड आहे असं पण त्या मोहिनीला सांगायचं म्हणजे तुझी लाईन अक्षी क्लिअर. बरोबर आहे दोस्त. अरे भावा तुझ्यासाठी वाटेल ते. त्या लग्नासाठी मी लवर नावाचा हॉल बी बुक केलाय. एक नंबर. आणि लग्न पत्रिका बी छापली. अशी खुल्ली की डिंग डॉंग बसती. एकच नंबर. आणि बेस्ट म्हणजे खाली नाम्यांचं गु ताईच्या लग्नाला यायचं गेला असेल एवढ्या सकाळ सकाळी. अगं काय करत मा एवढ्या रंडण त्या उन्हात मनमन कुणाला शोधत फिरायली. काय नाही हो माणूस आमच्या ह्याला शोधत्या सकाळपासून दिसना झाला हा माणूस. काय सांगू तुम्हाला किती समजून सांगितलं या माणसाला ऐकलं तर शपथ. काय झालं वहिनी. काय नाही हो वहिनी काय आमच्या ह्याला दारूचा नाद लागला. रात्र दिवस नुसतं दारू पिते. ना पोरांची काळजी ना घरची काळजी. आता कुठं असतील ते ते तर माहित नाही ना.
आणि मी काय म्हणते मोहिनी काय आपल्या गावात एक पण दारूचं दुकान नाही आणि ना दारू मिळते तरी कुठं तो असं बघा आंटीच्या गुत्त्यावरती. आंटीचा गुत्ता? हो आंटीचा गुप्ता. तर मायला या आंटीनं अर्ध्या गावातल्या लोकांच्या संस्कृती वाटोळ करायचं ठरवलंय. अरे हो, पण असे तुम्ही कुठे चालले का आता? तुमच्याकडेच येत होतो म्हणून मॅडम. तुम्ही काय करा, गावातल्या सगळ्या बायका गोळा करा, आपण आज त्या आंटीची घंटीच वाजवूया. बरे चालेल. मामी तुम्ही पण चला. दारूच्या गुत्त्यावर नको बाई नको, आपली इज्जत जाईल पोरली. असं कोणी बायका जातं का दारूच्या अड्ड्यावर? या गोष्टीमुळे अशी तशी गावाची इज्जत जायलाच लागली ना, मग आपल्या इज्जतीचं घेऊन काय बसला हो मामी? जाऊयात ना प्लीज. आणि मी काय म्हणते महिने काय मी पण येते तुमच्या बरोबर. अहो मीच काय गावातल्या आया बहिणी सगळे येते त्यांना पण लय त्रास झालाय बघा. बरं आज काय सोक्ष मोक्ष लावूनच टाकूया. चालेल चालेल चालेल. एक काम करा ना तुम्ही 12वरची सगळी माणसं गोळा करा. तुम्ही वरच्या आळीला जावा रत्मा वहिनी, आणि आशा आणि मामी तुम्ही खालच्या आळीला जाऊन सगळ्या बाया गोळा करा. ठीक आहे? पुढचं बघू. चला चला थोड्या वेळात या तिथं. चलो काय करू, सगळे गावातले माणसं जमा करू आपण सर्वांना. नाही तिथं ना सगळं तोडून टाकू आपण, त्याशिवाय ते सुधारायचं. इकडे इकडे मोनी मॅडम चला इकडे. इथे येऊन पिण्या तिथे येऊन पिऊ आम्ही एवढा घोट पिऊ दे. अरे ये रे जेव्हा रात्री अंगठीची जेव्हा घंटी मी वाजवली हा. ए तू काय लांडा कायस का उंड कायस? उताई ना तर का करू अंगठीची घंटी गाणं कसं झालं आता? मी घंटी वाजवली हा पुढचा दरवाजा नाही खोलला. काय काय आणते तू तर म्हणली 24 तास तुझं चालू आहे म्हणशील तर. अरे भाड्यानो 24 तास चालू आहे ना दुकान माझं. असं म्हणते मग मला टँगो पंच दे, टँगो पंच दे मला. मी काय म्हणतो रम्या, मला तर वाटतं त्या दारू बनवणाऱ्याचा पुतळाच उभा करावा. रोज सलट मारावा. काय बोलतेस? मी काय म्हणतोय माहितीये का, हे ड्राय डे जसा आपण साजरा करतो का नाही तसा एखादा आपण वल्ला डे साजरा केला पाहिजे. बरोबर वल्ला डे. अरे मी तर म्हणतो त्याला वर्षभर ₹10 कशाला पाहिजे त्याला स्ट्रोकचा प्रॉब्लेम होतो. स्ट्रोकचा काय माहितीये का, एकतर तिच्या मायाला तो ड्राय डे कवा येतो ते कळत नाही आणि मग 50 होते आम्हाला टेन्शन याची बारी होती आणते. अरे भाड्यानो मी आहे ना, तुम्हाला कसलं टेन्शन आहे? माझी घे माझ्यातर्फे वडपाटची. त्याला माझं लगीन होत नाही रे. बर मला असं वाटतं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. अरे 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 पण त्याला तरी पण वाटतं काय वाटतं मरण्यापेक्षा पिलेलं बरं. आता कसं बोलला? अंतयात्रेला माझ्या सगळी गर्दी पिलेलेली असावी, 4 खांदेकरी मात्र फुल टाईट असावी. राम्या 1 2 3 आम्ही तिघाचे झालं, एक कमी पडतोय. संस्था कुठं आहे? अरे बाबा मी आहे की चौथा मी आहे ना. तुला जर कोण काय जर बोललं ना तर त्याला मी फाडून टाकीन. टाकणार कुत्रा फाडल्या गत. अरे आम्या
मी ऐकलं तुला वहिनीने लय मारलं. तिचा घास आहे का? तिला अशी पालिगत उचलून उचलून मारेन मी. बिना पेता तर मला अशी चळ चळ कापते ती. बिबट्या ती जातो पळून सनी. बायको कुठं आणली मग म्हणे बायकोला घाबरतोय मायला. सुट्टी नाही आपल्याकडे. साला तुझ्याकडे बघून वाटतं लग्न तू करायला. का रे? लय मारली बायको. आई ऐक हट. बायकोची भीती मला नको सांगूस. मी म्हणजे काय बाकीचे कोण नाही. बायकोला भ्याला का आणते? हो बरोबर आहे. एखादा मला त्यातला टँगो पैसे दे. टँगो पैसे दे मला. काहीतरी आण तिथनं जाऊन शेणी. आणू माझा पाय चालला त्याचा. मीच रांगत आलो आता उभं राहायचं का मला. दर मी तुला पाचतो मग तूच पे. मी काय म्हणतो मी काय म्हणतो काय म्हणतोस? वहिनीला बाहेर पाठवू. चला आपण पार्टी करू. बोला माझ्या मनातलं बोललास. पण ती बिलामत काय माहेरा गाठायची नाही. मला काम आहे रे. त्या जुगल लाभाचं कटिंग करायला पाहिजे. अरे त्यांना तुझ्यासाठी मी आता फाडून टाकीन टरा टरा. मी असताना घेऊच नको तुला. तुझं बरोबर आहे. भावाकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं ना भाऊ माझा तू ठरवून टाकीन. मी फाडून टाकीन. तू फाडून हा तू नुसतं फाडल्यानंतर नेऊन टाक तिकडं. बाहेर टाकतो मी. कुठं टाकायचं? तिकडं टाक उकिरड्यात. टाकायचं. फाटल माझा लेंगा बोल. अरे सोपी आयडिया या. तिला जराशी मऊ बोलायचं. थोडस चांगलं बोलायचं. आणि जराशी तिला प्रेमामध्ये जरा जाळ्यात ओढायचं. थांब जराशी मला नीट बसू दे. खाली पडते मागे. चांगल्यावर कुठं करतो. त्या दोघांची आपण फाडून टाकू. वाट लावून टाकू. तो जग्गू शेठ आहे ना. जग्गू शेठ तो जाग्या. त्याच्या पाठी चिनू पैलवान. अरे चिनूच एक दिवस त्याला हानील तेव्हा त्या जाग्याला बेकला. मग मायला बघितलं ना कसं टापारता ते. टपरातच मोह काढता या. चालत आम्हाला हुशार. काय घालते आता इथं धंदा चालू केला सोय. तुला काय प्रॉब्लेम का? तू कोण विचारणारी? आणते आमचे नवरे कुठे गेले ग? जाऊन बघायचं. आम्ही काय राखण बसली का त्यांना? आंटी हे सगळं बंद करावं लागणार. नाही करणार. पण मी काय कोणाच्या बापाला घाबरते का? घाबरायचा प्रश्न नाही आंटी. हा हे चुकीचं आहे. अरे तुमचा नवरा तुम्ही ताब्यात ठेवा ना. अहो तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला फक्त पैसा दिसतो. लोकांचा संसार दिसत नाही का हो तुम्हाला? अरे तुमचा नवरा ताब्यात ठेवा. इकडे याची काय गरज आहे तुमच्या नवऱ्यांना? घरी ठेवा ना. आंटी म्हणजे तू ऐकणार नाही? नाही ऐकणार. मी काय कोणाच्या बापाला घाबरते का? ठीक आहे. ते बघ मोहिनी ताई तिथं लपलंय ते बघ. रकमा अगं तुला जर काही देव देत असतो तर मला सांगायचं. मी पार्सल नसतोय तुला का घरी घेऊन आलो. ये बाई तुला दाखवते. ये असं दारू ढोसत बसलाय हा. आंटी लवकरात लवकर बंद करा हे सगळं. नाही बंद करणार. आपल्याला तोडावंच लागेल सगळं. माझ्या गरीबाचा धंदा टाकलास. मित्र जायचे आता. हेच दिसतंय का तुम्हाला? दुसरा कुठलाही व्यवसाय करू शकता. भाजी पण विकू शकता. अगं पण मी हे धंदा टाकला होता. माझं पोट भरत होते. अहो हा चुकीचा व्यवसाय आहे आंटी. तुम्हाला घरी दाखवते. हे धंदे चालू केले तुम्ही. सकाळी म्हणला 10 मिनिटात आलो आणि इथं डोसत बसलाय दारू. ना तुम्हाला पोरा बाळांची काळजी ना घराची काळजी. रकमे मला निहाळात यायचं होतं. फोन केला असता मी घरी आलो असतो. एवढा राडा करायची तुला काय गरज आहे इथे येऊन? थांबा तुम्हाला चांगला घरी चला. दाखवतो. असं सोडू नका. तुम्हाला
अगं तुला तर आता अगं चालतो का रे चला मी घेतो वहिनी त्याला नाही झालं अरे हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता. एक नमुना